चला तर मग सुरुवात करूयात. अ, काल आपण टेस्ट घेतली होती आणि त्या टेस्टचं आज सोल्युशन या ठिकाणी आपण करतोय. तर एकूण 20 क्वेश्चन्स होते आणि टेस्ट होती आपली एकूण 40 मार्क्सची. तर आपण आता पुढे जाऊयात आणि पुढे जाऊन कालचे जे टेस्टचे जे समजा क्वेश्चन होते ते ते आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. सॉल्व्ह करताना काल कोणाला कोणाला समजा डाउट्स असू शकतात किंवा काही तर त्यामध्ये काय काय आहे पुढे आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर मग सुरुवात करूयात आपण आता. तर बघा पहिला प्रश्न आहे. एका रक्कम माहीत सर नाहीये. सर स्क्रीन शेअर नाही केली. हां, स्क्रीन शेअर करायची राहिली. हां, करतोय लगेच हां. सर हां, बोला. सर ते टक्केचं नाही समजलं. कशाचं नाही समजलं? ते पर्सेंटेजचं. पर्सेंटेजचं नाही समजलं. बरं. हा. आता आपलं सध्या सरळ व्याज चालू आहे. पर्सेंटेज सुद्धा आपण आता त्याच्यावरती मग पुन्हा सर एकदा 1 तास घ्यावा लागेल त्याच्यावर आणि मग त्याचे तुझ्या सर ते कायच्या नाही. हां, ते ह्याच्यातलं पर्सेंटेजचं नाही ते याच्यात हं. किती दर आहे किती हां, म्हणजे टक्के. किती का कसं काढायचं? हां, मग ते आज पाहूयात ना आता समजेल ना तुला कसं काढायचंय ते तर. सोपं आहे ते मी सांगितलं होतं, पण लक्ष देत नाही तुम्ही मुलांनो. व्यवस्थित लक्ष द्या. मग अडचण आली तर परीक्षेच्या अगोदर विचारायची असते ती. परीक्षा झाल्यानंतर आता ठीक आहे ना, पण जसे काय जी काय असेल ती आता आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूयात. जिथं-जिथं तुला वाटतंय डाऊट आहे, तिथं मला मध्ये-मध्ये, चालू-चालूमध्ये विचारत चल. ठीक आहे? मी आता माझ्या लक्षात आलंय, की तुला दर कसा काढायचा म्हणजे टक्के किती काढायचे, हे आपल्याला लक्षात आलेलं नाही. पण आता ह्या वाक्यात तुला टक्के नाही विचारलेले ह्या प्रश्नात. इथं आपल्याला रक्कम विचारली म्हणजे मुद्दल विचारलेली आहे. चला, तर सुरुवात करूयात. एका रकमेस 3 वर्ष म्हणजे 12% दराने सरळ व्याज आपल्याला ₹540 मिळालेले आहे. तर ती रक्कम किंवा मुद्दल किती? तर आपल्याला सरळ-सरळ माहिती आहे, की आपल्याला आता काय करायचंय, मुद्दल विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला इथं बघा हा जो आहे हा टी आहे, हा आर आहे आणि हे एस-आय आहे. त्यानंतर थोडक्यात ही आपल्याला काढायची आहे म्हणजे ते म्हणजे पी. आता ज्यावेळेला आपल्याला एस-आय निघतं, त्यावेळेला लक्षात घ्यायचं आहे एस-आय ऑलरेडी दिलेला असेल, तर त्या एस-आयला काय करायचं आहे, आपला फॉर्म्युला सांगतोय. काय फॉर्म्युला आहे मला सांगा बरं पटकन आता चला. एस-आयचा फॉर्म्युला सांगा पटकन. पी इंटू आर इंटू पी इंटू आर इंटू टी अपॉन हंड्रेड. अपॉन 100 आहे ना, विसरू नका. बघा आता पी अपॉन इंटू 100. आर इंटू टी अपॉन 100. तर ज्यावेळेला आता आपल्याला एस-आय दिलाय, आपल्याला आर दिलाय, आपल्याला टी दिलाय. मग अशा वेळेला काय करायचं, जे समजा एस-आय दिलंय ना, त्याला डायरेक्ट आता शॉर्टकटमध्ये सांगतोय हां, डायरेक्ट 100 न गुणून टाकायचं आणि त्यांच्या भागाकारामध्ये हे दोन्हींचा गुणाकार करायचा आणि त्यांच्या भागाकारात न्यायचा. म्हणजे कोणाला न्यायचं भागाकारात? आर म्हणजे किती आहे? तो आहे थोडक्यात 12 बरोबर? आणि टी किती आहे? 3. मग आता सरळ-सरळ आहे म्हणजे हे पी आहे. पी काढायचंय आपल्याला. मग आता काय करायचं? तर बघा लक्षात घ्यायचं आहे. इथं 3 चा टेबलनं भाग जाईल. 3 म्हणजे इथं 180 येईल आता. बरोबर का नाही? आणि मग इथे पुन्हा आणखी काय होईल? यानं दोन्हीला 6 ने भाग जाईल. 6 टू जा ऑप्शन 12 नंबर आणि इथं 6 3 जा 18 म्हणजे इथं 30 आलं आता. पुन्हा मग आता इथं ऑप्शन नंबर 4. 2 न पुन्हा ह्या 13 ला भाग जाईल म्हणजे 15 येणार आणि मग 15 इंटू 100 म्हणजे किती झाले ते 1500 म्हणजे तिथं आहे का 1500 ऑप्शन नंबर डी. किती सोपं आहे हे. मिळालं का?
ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे इथं, एका रकमेवर 5 वर्षात 8% दराने सरळ व्याज आहे. इथं ₹1600 सरळ व्याज आहे. आपल्याला पुन्हा इथं पीच काढायचं आलेला आहे प्रश्न. मग काय करायचं? तर मी सांगितलं तुम्हाला, व्याजाला 100 न गुणा. म्हणजे इथं किती झाले व्याज आहे हे किती 1600. त्याला 100 न गुणलं म्हणजे किती झाले ते? आपण पाहिलेले आहे. 2 शून्य ज्या एक्स्ट्रा लावायचे म्हणजे 1,60,000 झाले ते. बरोबर? आता या दोघांचा गुणाकार करा. किती येणार गुणाकार? 40. त्या भाग त्या 40 नं. बरोबर का नाही? आणि मग क्वेश्चन आता नंबर 2. हे 0 आणि हे 0 काय होईल? कॅन्सल होईल. आणि मग इथं आपल्याला 4 4 जा आणि मग किती 0 आहेत? 1 2 3. 1 2 3 म्हणजे इथं 4,000 ठीक आहे? अशा पद्धतीनं. शॉर्टमध्ये सांगतोय आपण, हे लक्षात घ्या. ह्या ट्रिक्सनं सूत्रानं आता सूत्र सुरुवातीला शिकवलेले त्यामुळे सूत्र पुन्हा-पुन्हा घ्यायची गरज नाही. आपण म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी बघतोय हे सध्या. बघा, पुन्हा एकदा मुद्दलच काढायचे आलेला प्रश्न आहे. पी काढायचंय. सेम तीच ट्रिक. पुन्हा ना याला 100 100 गुणलं की लागले 2 झिरो डबल आणि यांचे गुणाकार करा. म्हणजे इथं किती किती आला 12 झालं. मिळालं का ऑप्शन नंबर 6000? येस. ऑप्शन नंबर बी. त्यानंतर पुढे जर मुद्दल आता इथं बघा, आता इथं टाईम काढायचा आलाय. कालावधी म्हणजे आता आपल्याला टी काढायचा आहे. मुद्दल आपल्याला मिळालेली आहे 8000 म्हणजे इथं हा पी आहे. हा आपल्याला इथं आर मिळालेला आहे. इथं आपल्याला एस-आय आहे. आपल्याला काढायचे टाईम. मग आता व्याज दिलेलं असेल, तर कधी लक्षात ठेवायचं, की त्याला 100 न मल्टिप्लाय करून घ्यायचंय. म्हणजे इथं त्याच्यावर डायरेक्ट 2 झिरो एक्स्ट्रा लावून टाका. लावले. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला यांचा म्हणजे सरळ व्याज सॉरी दर. दर काय आहे? इथं आपल्याला इथं बघा, दर काय आहे? हा दरानं काय करायचं याला गुणून घ्यायचंय समजा थोडक्यात. म्हणजे इथं काय काय करायचं मग आपल्याला? थोडक्यात आपण सरळ-सरळ इथं मग इथं 8 आता इथं 7.5 आहे. म्हणजे किती ते 7.5 आहे. बरोबर का? मग 7.5 आहे म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे, की ज्यावेळेला आपण काय करतो 7.5 हे आपल्याला म्हणायचंय. मग कधी लक्षात ठेवायचं, की त्याला आपण 15/2 लिहू शकतो का नाही? हे तर माहिती झालेलं आहे आपल्याला. म्हणजे हे 15/2 म्हणजे काय आहे? ह्याची पॉइंटचं रूपांतर आपण कशात केलंय? आपण अपूर्णांकात केलंय. म्हणजे दशांश अपूर्णांकाचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. मग आता काय करायचं? कॅल्क्युलेशन मांडून घ्यायच्या अगोदर हां. आता ह्याचं बघा म्हणजे पी आहे 8000 गुणिले 15/2. आता छेदात पुन्हा आणखी खाली छेद गेलाय. हे माहिती तुम्हाला आता लक्षात आलं का काय झालं इथं? इथपर्यंत स्टेप कळाली का? नो. नाही समजलं? बरं. पुन्हा एकदा सांगतो. आपल्याला इथं सरळ व्याज दिलंय. बघा आता इथपर्यंत. सरळ व्याज किती आहे? 1800 हे माहीत झालेलं आहे. म्हणजे सरळ व्याज बरोबर 1800. मग इथं पी किती आहे आपला? 8000. पी इंटू आर किती आहे? 7 इंटू 7.5. टी आपल्याला माहीत नाही. अपॉन 100 हे सूत्र आहे. आता सूत्रात मांडले ना ह्या व्हॅल्यू आपण. मग आपल्याला काय करायचंय? हे 100 इकडे गुणाकारात घेऊन जा ना. मग 1800 वर 2 शून्य लागले म्हणजे हे काय झालं? 100 न मल्टिप्लाय केलं त्याला. बरोबर. आता 8000 गुणिले 7.5 म्हणजे किती असतं ते थोडक्यात? त्याला अपूर्णांकात रूपांतर जर आपण केलं तर? 15/. मी सांगितलं मग 15 किती असतं ते 2 असतं. मग मला सांगा आता 15/2 आहे. अशा पद्धतीनं व्हॅल्यू आहे. बरोबर. मग आता काय झालं? आता इथपर्यंत तर आपल्याला समजलेलं आहे.
आता हे 2 जे आहेत, हे काय कुठे आलेत? हे इकडे भागाकारात आहेत ना, हे छेदामध्ये. इकडे गेल्यावर पुन्हा कुठे जातील ते गुणाकारात. म्हणजे काय होईल मग? 1,80,000 गुणिले 2 म्हणजे किती झाले मग? 3,60,000 झाले का नाही? बरोबर का? यस. हां. मग आता काय केलेलं आहे? हे इथं 2 गेले आणि मग आता ह्या 8 आणि 15चा गुणाकार आपल्याला करायचा आहे. किती झाले मग? सांगा मला पटकन. 120. 120 आणि मग हे 3 शून्य पुढे जशास तसे लिहून टाकायचे. आता कॅल्क्युलेशन करायचंय. किती शून्य आहेत? हे वर 4 आहेत, खाली 4 आहेत. कॅन्सल झाले ते. मग 2 वन जा 12 वन जा 12, 12 थ्री जा 36 म्हणजे किती आलं वर्ष? 3 वर्ष. उत्तर 3 वर्ष कुठे? ऑप्शन नंबर 1. सिंपल कन्सेप्ट आहे. मी मग काय केलं तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये. या 100 ह्याचं 1800 गुणलं. बघा म्हणजे हे किती झाले? 100 1800 गुणल्यावर 1,80,000 आणि भागिले काय केलं? हे छेदात नेले डायरेक्ट इथंच. 8,000 गुणिले हे किती होते? 7/5 म्हणजे 15/2 असं नेलतं. तर ज्यावेळेला कधीही लक्षात ठेवा, छेदाच्या खाली आणखी पुन्हा छेद आला, तर तो वर जात असतो. हां, तो वरच्या गुणाकारात जात असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. समजलं का मी काय म्हणलो तर? तर अशा वेळेला म्हणून हे 18 दुनी 36 झालेलं आहे. आणि म्हणून इथं मग त्याची व्हॅल्यू ही 3,60,000 झालेली आहे. आणि मग त्याला काय केलं आपण? गुणलं. कधी-कधी काय होत असतं ना, आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. इथं आणखी एक छोटं कॅल्क्युलेशन, बेसिक कॅल्क्युलेशन सांगतो. म्हणजे तुमच्या गोष्ट लक्षात येईल, की कधी-कधी काय होत असतं गणितामध्ये. अ, आता बघा इथे एक संख्या आहे. A/B अपॉन C/D म्हणजे अपूर्णांकाचा पुन्हा अपूर्णांक आहे हां, लक्षात घ्या हा. तर अशा वेळेला काय होत असतं ना, जी संख्या सर्वात खाली आहे, ती वरच्यांच्या गुणाकारात जात असते. म्हणजे तयार होणार A/D आणि जी संख्या इथे असते, तर ही या दोन्ही एकमेकांच्या गुणाकारात जातात. म्हणजे B/C ही व्हॅल्यू तयार होत असते. समजली का आता ही व्हॅल्यू काय केलंय तर इथं? हां? हां, म्हणजे जो अंक खाली असेल, समजा आता उदाहरण घेऊ इथं. मी घेतलं समजा 3/5 भागिले पुन्हा किंवा छेद 4/3 बरोबर? तर हे 3 काय होतील इकडं या 3च्या गुणाकारात जातील. म्हणजे ते बनेल मग काय? 3 3 अपॉन 9. 4 पाय. मग 3 3 जा 9, 4 5 जा 20 हे त्याचा ॲन्सर. समजलं का आता? 20. हं. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे. हां. आता जर पुढचा प्रश्न आहे, जर अंतिम रक्कम म्हणजे त्याला आपण रास म्हणत असतो, 6,500 असेल बघा, तर मुद्दल आपल्याला माहिती आहे 5,000 आहे. बरोबर? तर कालावधी किती असेल? मग आपल्याला काय कालावधी काढायचा आहे म्हणजे टी काढायचा आहे. आपल्याला पी मिळाला पाहिजे. आपल्याला कालावधी दिलाय. म्हणजे आपल्याला दर काढायचा आहे, आर काढायचा आहे. पी माहिती आहे, आर माहिती असणं गरजेचं आहे, टी माहिती असणं गरजेचं आहे आणि एस-आय माहिती असणं गरजेचं आहे. मग आता बघा, तर आपल्याला आर निघेल. मग आता पी किती आहे? आपल्याला माहीत नाही पी. पी इथं कशामुळे माहीत नाही? कारण अंतिम रक्कम ही आहे. मग पी काढायचं सॉरी इकडे पी आहे ना, दिलेलं आहे ना, 5,000 आहे. म्हणजे 5,000 असेल, तर व्याज किती मग? अंतिम रकमेतून हे 5,000 वजा करावे लागतील. म्हणजे काय करायचं मग? अमाउंटमधून आपल्याला पी वजा केली, की आपल्याला एस-आय मिळत असतं. म्हणजे काय असतं मग इथं अमाउंट किती आहे? 6,500 आणि त्याच्यातून 5,000 मायनस केले तर 1,500 म्हणजे एस-आय किती आलं? एस-आय मिळालं आपल्याला ते म्हणजे ₹1,500 बरोबर? ₹1,500 मिळालं एस-आय. मग आता Yes. मग कॅल्क्युलेशनमध्ये टाकायचं आता. काय करायचंय? एस-आयला गुणा ना 100 100 गुणलं
म्हणजे हे किती झाले थोडक्यात 1,50,000 भागिले. आता आपल्याला माहिती आहे पी किती आहे 5 आहे म्हणजे 5,000 आहे. बरोबर गुणिले आर किती आहे माहित नाही. आर तर आपल्याला काढायचा आहे. टी किती आहे 3. सेम झालं. मग किती होणार 5,000 आणि हे 15,000 म्हणजे हे 5,000 गुणिले 3 म्हणजे किती झाले हे 10. थोडक्यात हे 15,000 झाले 10. ना. मग सरळ आता हे 3 शून्य आणि हे 3 शून्य कॅन्सल आन्सर होतील नंबर आणि मग हे 10 10% हे त्याचं थोडक्यात व्हॅल्यू पर्सेंटेज आहे. सोहम आता कळालं का कसं काढायचा दर? हां? बरं. मग हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. चला त्याच्यासोबतच आपण आता काय करू नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय? एका रकमेस 4 वर्ष रक्कम माहिती का? नाही माहिती. रक्कम नाही माहीत. 4 वर्ष. वर्ष म्हणजे इथं टी आहे. 9% म्हणजे हा आर आहे. सरळ व्याज म्हणजे एस-आय आहे. म्हणजे आपल्याला मुद्दल माहीत नाही. मुद्दल माहीत नाही म्हणजे पी माहीत नाही आणि इथं आपल्याला काढायची आहे पी. मग काय करायचं? सरळ पुन्हा अजून तेच कॅल्क्युलेशन. एस-आय दिलंय तर 100% त्याला 100 न गुणून घ्या. म्हणजे किती झाले हे थोडक्यात 2880 त्या गुणले 100 न. त्या भागाता यांनी दोन्हींचा गुणाकार करा. 9 चोक किती झाले 36. मग आता 36 गुणाकार झाला तर आपल्याला काय करावं लागेल आता भाग द्यावा लागेल. दोन्हीला 9 ने भाग जातोय का बघायचं आता मग. किती जातो 9 ने भाग. बघा मग किती 9 4 जा 36. मग इथं 9 3 जा 27 आणि 1 उरतो. मग पुन्हा हा 9 2 जा 18 आणि मग हे 0 3 0 इकडे त्याच्या समोर लावून टाकायचं. आणि मग पुन्हा 4 न किती 4 8 जा 32 आणि त्याच्यावर 3 0 8,000. ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. समजलं का? Yes. आता आहे पुढचा प्रश्न. जर मुद्दल 12,000 असेल आणि 2 वर्षात सरळ व्याज एवढं झालंय. आता इथं व्याज दर पुन्हा दर विचारलाय. म्हणजे पुन्हा टक्काच विचारला आपल्याला आर विचारला आहे. तर बघा 12,000 अगोदर ह्या सरळ व्याजाला काय करू गुणून घेऊ 100 न. 2880 गुणिले 100 हे 2 झिरो लावून टाकले मी. त्यांचं 12,000 आणि 2,000 म्हणजे किती झाले ते 2 वर्ष म्हणजे 24,000. झालं कॅन्सल. पुन्हा आणखी त्याला काय करायचं भाग जाईल कितीनं त्याला बघूयात मग 6 न भाग देता येते का बघूयात. येतो. चला मग 6 न देऊयात. 6 4 जा 28 सॉरी 24 तर पुन्हा Option number 4 C. पुन्हा 6 8 जा किती होतात थोडक्यात आपल्याला सांगता येतं 28. 48 आणि मग हे 48. थोडक्यात आणि इकडं पुन्हा इथं किती येणार आहे ते 4 पुन्हा इथं 4 न काय करायचं इथं पुन्हा बघायचंय 4 1 जा 4 पुन्हा 4 1 जा 4 4 8 म्हणजे झालं 12% हे त्याचं हे अशा पद्धतीनं पुढे जायचं आहे. चला नंबर नेक्स्ट एका रकमेस 5 वर्ष 6% दराने सरळ व्याज इतकं आलेलं आहे. अंतिम रक्कम किती? माहित नाही आपल्याला. बरोबर. सरळ व्याजानं आपल्याला सरळ व्याज दिलेलं आहे. रक्कम माहित नाही. बघा आणि आता अंतिम रक्कम तर वेगळीच आहे. बघा मग काय करायचंय इथं आपल्याला एस-आय दिलाय. इथं आपल्याला आर दिलाय. इथं आपल्याला टी दिलाय. Screen दिसणार. दिसत नाही? बरं 1 मिनिट दिसेल. नेटवर्कमध्ये या. बघा त्यानंतर मग काय दिसते का आता? दिसते का? Yes. चला. बघा आता काय केलंय मी मांडले तोपर्यंत स्क्रीन दिसण्याच्या ह्याच्यामध्ये, की आपल्याला मुद्दल काढायची आहे. म्हणजे प्रिन्सिपल काढायचं आहे अगोदर आणि मग त्याच्यावर अंतिम रक्कम काढायची. म्हणजे रास काढायची आपल्याला. आता बघा हे 0 हे 0 ह्या सरळ व्याजाला आपण 100 न गुणलं म्हणजे हे झाले 1,80,000 1800ला 100 न गुणल्यावर. त्यानंतर ह्यांचा दोघांचा गुणाकार केला आणि छेदात न्यायचा. बघा मग काय करायचं?
हे 0 आणि हे 0 कॅन्सल झाले. मग आता 3 1 जा 3, 3 3 6 जा 18 बरोबर का? आणि मग 18 केल्यानंतर हे 30 त्याच्यावर लिहून टाकायचे. म्हणजे हे झाले किती 6,000 आणि व्याजदर किती आहे 1800 म्हणजे यांची बेरीज करायची. बघा आता मग किती होणार 6,000 आणि 1,800 म्हणजे 7,800 म्हणजे ही झाली अंतिम रक्कम. म्हणून मग ऑप्शन नंबर सी हे त्याचं उत्तर आहे. हां, 1 मिनिट होल्ड करा. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. जर मुद्दल 4,000 आणि सरळ व्याज हे 1,000 असेल. मुद्दल 4,000 आहे. सरळ व्याज 1,000 आहे. तर कालावधी 5 वर्ष असताना दर किती टक्के आहे? आता आपल्याला पुन्हा रेट विचारलेला आहे. मग पुन्हा व्याज दर दिलेले. मग याला पुन्हा काय करायचं 100 हे इतकं सोपं झालंय आता तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे हे. माझ्या तर झालंय सगळं कंटिन्यू. पुन्हा यांचा गुणाकार 4,000 आणि 5 म्हणजे किती 4 पंचे 20 त्याच्यावर 3 शून्य म्हणजे हे झाले 20,000. मग काय नाही कॅल्क्युलेशन करायचे 3 झिरो हे 3 झिरो पुढे आणखी एक झिरो आहे आणखी एक झिरो मग इथं किती 5 आलं आन्सर 5% ऑप्शन नंबर सी. किती सोपं आहे याला मला सांगा ना तुम्हाला परीक्षेला याला 1 मिनिटाची काय गरज आहे? काहीच गरज नाही ना. ट्रिकनं तर फटफट निघत आहेत उगा आन्सर. बघा बरं आणि कॅल्क्युलेशन एकदा शिकलात की संपला विषय. आता हे कॅल्क्युलेशन एकदा शिकायचंय. पुन्हा आता मुद्दल आता पी काढायचं आपल्याला. मग पुन्हा बघा आपण बघा 1 मिनिट सुद्धा नाही लागत. 10 सेकंदात एकदा जर प्रॅक्टिस झाली तर 10 सेकंदात उत्तर निघतंय. बघा आता इथं काय करायचं आपल्याला थोडक्यात पुन्हा इथं 100 न याला गुणायचंय. म्हणजे डायरेक्ट आता गुणताना म्हणजे डायरेक्ट 1,000 म्हणजे 2 शून्य लावतो आणि ह्यांचा पुन्हा गुणाकार. संपला. 3 5 15 मुद्दल निघली. 1 मग हे पुढचे 4 शून्य त्याच्यावर. म्हणजे 10,000. ओके. ही त्याची अमाउंट झाली. ऑप्शन नंबर सी. त्यानंतर जर मुद्दल 6,000 असेल व 2 वर्षात अंतिम रक्कम 6,960 आहे. 6,960 तर पुन्हा दर विचारलेला आहे. पुन्हा आर काढायचा आपल्याला. आर बरोबर किती? आता आपल्याला अंतिम रक्कम दिलेली आहे. आपल्याला आता याच्यात एस-आय दिलेले नाही हां, नीट बघा. याच्यात आपल्याला 60,000 मुद्दल दिली. वर्ष दिले 2. आपल्याला म्हणजे थोडक्यात पी दिला. आपल्याला टी दिला. आपल्याला आर काढायचा आहे. आणि आपल्याला थोडक्यात रास दिलेली आहे अमाउंट म्हणजे ए दिलेला आहे. तर मग आता याच्यावरून व्याज काढावं लागेल अगोदर. त्या राशीतून आपल्याला मुद्दल वजा करावं लागेल. म्हणजे 6,000त 6,960 मधून 6,000 वजा केले तर आपली म्हणजे व्याज किती येईल? एस-आय बरोबर किती होणार आहे? 960 होणार आहे. आणि 960ला मग आता झालं मिळालं आपल्याला 960 त्याला 100 न गुणा आणि भाग आता ह्यांची दोघांचा गुणाकार 6 दुने 12 बरोबर 12 वरती पुन्हा 3 शून्य. हे 3 शून्य कट जातील. पुन्हा मग किती येते? हां? 8 येईल. 12 8 जा 96 म्हणजे सॉरी 8 येईल. म्हणजे इथे या पद्धतीने. ऑप्शन नंबर सी विल बी द करेक्ट आन्सर. येस. अशा पद्धतीने जर गेलात तुम्ही तर एकदम सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे. पुढे जाऊयात आता. नंबर नेक्स्ट क्वेश्चन इज देअर. एका रकमेस 3 वर्ष 10% दराने सरळ व्याज 12,000 झाले. बघा आता आपल्याला काय अंतिम रक्कम विचारलेली आहे. अंतिम रक्कम म्हणजे काय आहे थोडक्यात रास. रास विचारलेली आहे त्याला आपण म्हणत असतो ए. आता आपल्याला इथं टी दिलेलं आहे. टी इज इक्वल टू 3, आर इज इक्वल टू 10 त्यानंतर एस-आय सिंपल इंटरेस्ट आहे सरळ व्याज. ते म्हणजे 1200 म्हणजे 1200 आणि त्यानंतर अंतिम रक्कम. आता याच्यात आपल्याला
विचारलेली आहे. मग आता काय करायचं? सरळ व्याज दिलं शॉर्ट ट्रिक्स आहेत हां, लक्षात राहू द्या. कसं? पुन्हा एकदा याला 100 न गुणलं म्हणजे 1,20,000 आले. या दोघांचा गुणाकार करा. 3 10 किती झाले? 30 झाले. आलं आपल्याला म्हणजे ॲन्सर मिळून जाते लगेच. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? इथं काय मिळणार अगोदर? आपल्याला अगोदर काय करावं लागेल? मुद्दल काढावं लागेल. म्हणजे आपल्याला अगोदर पी काढावं लागेल आणि पी काढून मग त्याची आणि ह्या व्याजाची एस-आयची बेरीज करायची आहे. मग ते आपल्याला ए मिळेल. आता बघा मग तिथं काय 1 शून्य कॅन्सल होईल आणि मग 3 1 जा 3, 3 4 जा 12 आणि मग 4 वरती हे 3 0 आणि मग आता 4,000 प्लस 1200 किती होईल मग? 5,200 आहे का त्याच्यात? ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जर सरळ व्याज आपल्याला माहिती आहे बघा, किती आहे? 3,240 आहे. मुद्दल आहे 9,000. कालावधी आपल्याला दिलाय 6 वर्षाचा. आता आपल्याला इथं दर विचारलाय, टक्का विचारलाय. पुन्हा एकदा समजून घ्यायचं. हां, आता बघा, मग काय होईल? आपल्याला व्याज दिलंय ना, तर व्याजाला 100 न गुणून टाकायचं. 100 न गुणायचं म्हणजे त्याच्यावर डायरेक्ट आणखी 2 झिरो लावून टाकायचे. मुद्दलाची म्हणजे जे मुद्दल आहे, ते मुद्दल आणि कालावधी म्हणजे इथं पी आणि टी यांचा काय करायचा? गुणाकार करायचा आहे. म्हणजे किती झाले हे? इथं किती येणार? बघा 54 आणि पुढे 30 जशास तसे लागतील. झालं. हे 30 कॅन्सल करून टाकायचे आणि मग पुन्हा आता याला काय करा दोन्हीला 18 न भाग द्या. बघा इथं काय होईल मग आपल्याला सांगता येतं 18 3 जा किंवा तुम्हाला जर 18 चा मोठा वाटत असला तर 6 न भाग द्या, 3 न भाग द्या. आपण 6 न भाग देऊ. ठीक आहे. बघा 6 किंवा 9 न दिला तरी चालेल. बघा 9 न सुद्धा जाईल भाग याला. आपल्या 9 न देऊ आपण. 9 6 जा अ, फ बघा 54 त्यानंतर मग 9 3 जा 9 3 जा किती येणार? 20 27 आणि पुन्हा त्यानंतर उरले किती 5 त्याच्यावर हे 4 घ्यावे लागतील. बरोबर? आणि मग पुढे काय होईल मग? त्याच्यानंतर 9 6 जा आणि पुन्हा मग 6/36 म्हणजे 6 6 जा 36 म्हणजे ॲन्सर आलं 6% बघा. म्हणजे हे जर कॅल्क्युलेशन एकदम फास्ट केले, तर आपल्याला पुढे जायची गरज नाही. एकदम फास्टमध्ये आपण काय करू शकतो, जास्त इकडं-तिकडं सुद्धा बघायची गरज नाही. आता एकदम स्पीडमध्ये आपण करणार आहोत. मुद्दल काढायची आपल्याला. बघा, तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षेसाठी जे लागतंय, म्हणजे एकदम स्पीडमध्ये 10 सेकंदात आपल्याला उत्तर निघालं पाहिजे. काय करायचं व्याज दिलेलं आहे, हे पाहून घ्यायचंय. हे दिलेलं आहे आपल्याला टाईम दिलेला आहे, आपल्याला दर दिलेला आहे. सरळ-सरळ आहे मग. यांचा 100 न गुणायचंय त्यांना. भागिले या दोन्हींचा गुणाकार. अ, चला 48 ओके. त्यानंतर मग सरळ-सरळ आपल्याला येणार आहे आन्सर. मग इथं काय येणार 41 इथं आता सरळ आपण काय करूयात, त्यांना भाग देऊयात. कितीनं भाग द्यायचा मग 2 न भाग देऊ. इथं 2 2 जा 4 आणि इथं किती 2 4 जा 8 2 1 जा 2 आणि त्यानंतर 2 2 जा 4 पुन्हा इथं 0 3 0 पुन्हा आणखी इथं कितीने भाग देऊ आपण डायरेक्ट आता याला 6 न भाग देऊन टाकू. 6 4 जा 24 आणि 6 2 जा पुन्हा इथं काय होईल आणखी 4 आता पुन्हा इथं काय होईल 20 न भाग जाईल. म्हणजे इथं थोडक्यात 5000 ही रक्कम या ठिकाणी येणार आहे. इथे 1 0 आपला आणखी द्यायचा राहिलेला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. चला त्यानंतर म्हणजे ऑप्शन नंबर बी येईल. आपल्याला जास्त बघायची सुद्धा गरज नाही. पुढचं काय आहे एखादा 0 आपण फक्त नीट पाहून घ्यायचंय तेवढ्या वेळेत. एका रकमेवर 2 वर्ष 15% दरानं सरळ व्याज आहे 900 झालं मुद्दल. म्हणजे 900ला काय करायचं सरळ-सरळ 100 न गुणायचंय. म्हणजे 90,000 झाले ते. पुन्हा या ऑप्शन दोघांचा नंबर गुणाकार 3. 30 म्हणजे 0 कॅन्सल आणि 3 3 जा 9 आता 3 वाला ऑप्शन कुठं दिसतंय याच्यात? डायरेक्ट हे दिसतंय ना, देऊन टाकायचं. पुढं बघायचंच नाही जास्त. हे लक्षात घ्यायचं फक्त. अंतिम रक्कम आपल्याला माहिती एवढी. व्याज इतकं आहे. मुद्दल किती? अंतिम रकमेतून व्याज वजा करायचं. 8,400 तून थोडक्यात 2,400 वजा करायचे. म्हणजे किती येणार थोडक्यात? 6,000 तोंडी बी 6,000. निघतंय. 8,400 तून 2,400 म्हणजे 6,000 लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर एका रकमेस 2 वर्ष 7% दराने सरळ व्याज
1120 मुद्दल किती? तर आता त्याच्यानंतर मग आपल्याला सेम तेच पॅटर्न तोच आहे. 1120 ला थोडक्यात 2 शून्य लावायचे म्हणजे 100 न गुणलं आणि या दोन्हींचा गुणाकार करायचा. बरोबर आणि आता करायचं यांचे कॅल्क्युलेशन. त्यांना 7 न भाग द्या मग. आता कसं होईल मग बघा 7 टू जा 14 7 1 जा 7 उरले ऑप्शन किती डी 4 आणि 7 6 जा 42 आणि मग हे पुन्हा ऑप्शन डी 30 ऑप्शन पुन्हा डी ऑप्शन डी ऑप्शन डी नंबर ऑप्शन डी येस ऑप्शन नंबर डी. त्यानंतर येस नंबर 18 जर मुद्दल 5,000 असेल तर 12% असेल दर आणि कालावधी आता अडीच आहे. इथं अडीच असेल याला 2.5 तर याला काय करायचं 5/2 करून घ्यायचं. म्हणजे का अडीचच आहे ती रक्कम फक्त दशांशातून आपण व्यवहार अपूर्णांकात करून घ्या. ऑप्शन सी मग आता आपल्याला 5,000 आणि आपल्याला विचारलंय काय सरळ व्याज विचारलेलं आहे. तर ह्या तिन्हींचा आता गुणाकार करावा लागेल. म्हणजे बघा 5,000 गुणिले 12 गुणिले 5/2 भागिले किती? थोडक्यात आपल्याला सांगता येतं 100. आपल्याला सरळ 100 व्याज विचारलंय आता. सरळ व्याज विचारलंय. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल होतील आणि पुन्हा हे 2 हे 6 न भाग जातो. 6 न भाग बसतो. मग पुन्हा किती होईल? 6 पंचे 30 ह्या दोन्हीचा गुणाकार आणि 3 पाचे 15 आणि त्याच्यावरती बघा म्हणजे हे थोडक्यात 2 1500 शून्य 2 शून्य. त्या अशा पद्धतीने हे बसतंय. ओके. तर म्हणजे इथं थोडक्यात मिळालेला आहे. त्यानंतर एका रकमेवर 5 वर्षात सरळ व्याज 2500 झालेलं आहे. मुद्दल थोडक्यात 10,000 आहे. दर आपल्याला माहीत नाही. म्हणजे काढायचा आहे. म्हणजे आपल्याला पी माहिती आहे, आपल्याला आर माहिती सॉरी टी माहिती आहे, आपल्याला एस-आय माहिती आहे, आपल्याला आर काढायचा आहे. तर अशा वेळेला म्हणजे ह्या तिन्हीपैकी कन्सेप्ट लक्षात घ्या. एस-आय काढायचं असल्यावर शेतात 100 न्यायचे ते आता जसं की ऑप्शन डी वरचं आपण पाहिलं. पण टी किंवा पी किंवा आर काढायचा असला तर सरळ व्याजाला डायरेक्ट 100 न गुणा आणि भागिले उरलेल्या दोघांचा गुणाकार करा. 10 दुणे किती झाले? 20 सॉरी 20 नाही 2 नाही ते 5 आहेत. बरोबर का नाही? म्हणजे किती झाले मग 50 बरोबर. मग आता हे 4 शून्य ते हे 4 शून्य कॅन्सल. 5 उत्तर येणार त्याचं 5% म्हणजे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर डी आणि शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी. तो म्हणजे कालच्या टेस्टचा होता. जर 3 वर्षात 8% दराने सरळ व्याज एवढे झाले तर मुद्दल किती? तर सरळ व्याज आहे 1920. तर आपल्याला माहिती आहे ह्या 1920 ला काय करायचंय 100 न डायरेक्ट गुणून घ्यायचंय. म्हणजे 1920 गुणिले 100 आणि भागिले किती झाले हे 8 आणि 3 चा गुणाकार करायचा 8 आणि 3 मग 8 त्रिक 24 सरळ सरळ आता यांना भाग द्यायचा आहे. 24 आपल्याला माहिती आहे ऑप्शन 24 सी 24च्या पाड्यातच आहेत 192 बरोबर का नाही? तुम्ही जर पाढे पाठ केले असले तर. म्हणजे झालं मग. ऑप्शन नंबर किती येतंय? ऑप्शन डी डी येतंय. समजलं का आता? ऑप्शन नंबर समजलं ना आता सगळं? यस गुड.